हॅलो, हाय फ्रेंड्स, कसे आहात? आय होप तुम्ही खूप 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 छान असाल. माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्हाला माहीतच असेल मी माहेरी आलेली आहे शिमग्यासाठी आणि उद्या आमच्या घरी पालखी येणार आहे आणि ही सगळी त्याचीच तयारी चालू आहे. हे आहे माझ्या काकाचं घर, जिथे ही मुलं हे जे आहेत माझे भाऊ आहेत, इकडे मांडव घालत आहेत. हे शेण काकाने भिजवून ठेवलेलं आहे कारण अंगण सारवायचं आहे आणि इकडे मांडव घालायचं काम चालू आहे. गावाला सगळे एकत्र येऊन कामं करतात, प्रत्येकाच्या घरी जाऊन हेल्प करतात आणि सगळ्यांना विचारतात काही कामं असेल तर त्यांची पण कामं करून देतात. आता इथलं काम झाल्यावरती माझ्या घरी काम आहे. नंतर बाजूच्या घरात अजून काकाचं घर आहे, त्याच्यात तिकडे सुद्धा काही कामं बाकी आहेत. कारण देव आपल्या घरी येणार आहे, आपल्या वाडीमध्ये येणार आहे, तर सगळ्यांनी एकत्र काम केलं तर कामं पटापट होतील आणि स्वच्छता होईल. इकडे नारळाची झावळं आहेत ती टाकली जातात मांडवावरती, कारण मांडव मी माझ्या लहानपणी जर बघितला होता मांडव तर ते त्याच्यामध्ये त्याच्यावरती छत म्हणून भाताचा जो पेंडा असतो तो टाकला जायचा. पण आता हे साधारण छत करत आहेत तयार, कारण काकाचं घर जे जुनं आहे ते कोसळायचं आहे, कारण नवीन घर बांधायला आता पालखी येऊन गेली की सुरुवात करणार आहेत. म्हणून हे साधासच आपला छोटंसं एक मांडव छत पालखी देवाला उन्हामध्ये कसं बसवणार म्हणून हे सगळं चालू आहे. अगदी पाणी सुद्धा विहिरीवरून आणण्यापासून सगळी कामं बाकी होती आणि प्रत्येक जण आपापल्या कामामध्ये बिझी होता. कोणाकडेही वेळ नव्हतं, सगळ्यांची कामं चालू होती, सगळ्यांची घाई चालू होती आणि अशीही आम्ही सगळ्यांना हेल्प करत होतो. आणि गावाला आला की एकत्र सगळं कार्यक्रम करण्यात खूप मजा असते आणि आम्ही पण असंच करतो. हे माझं घर आहे आणि आमच्या अंगणामधला जो एक खांब होता लाकडी, त्याला वाळवी लागली होती आणि तो खराब झाला होता, थोडंसं पडायला आलं होतं. त्याच्यामुळे पप्पा आणि ही मुलं मिळून तो एक सिमेंटचा खांब होता तो घालत आहेत. सगळीकडे सगळी मिळून काम करत आहेत आणि व्यवस्थित सगळं पार पाडावा हा कार्यक्रम. जो आपल्या घरी पालखी येणार आहे ते सगळं व्यवस्थित पार पाडावं अशीच सगळ्यांची इच्छा. आईने भाज्या सुद्धा मुंबईहून आणल्या होत्या आणि काही सामान आणलं होतं. छोटं मोठं काही सामान राहिलं होतं, ते आणण्यासाठी मी आणि आई नाक्यावरती गेलो होतो. पालखी अजूनही घरोघरी फिरत आहे. संध्याकाळचे 7 वाजलेले आहेत. वाडीमध्ये खूप घरं वाढली आहेत, त्याच्यामुळे इतका लेट होतो. संध्याकाळी 8-8:30 पर्यंत पालखी देव आमचं घर घेत असतो. आणि हे जे दुकान आहे ते हा काका आहे जो शौकत काका आहे. याचं दुकान जे मी लहान असल्यापासून आहे आणि आम्हाला काही घ्यायचं असेल तर आम्ही इकडेच येऊन घेतो. दिवसभर ही मुलं कामं करून दमली होती, पण काय करणार, आम्हाला सवय आहे. जेव्हा आम्ही एकत्र भेटतो ना तेव्हा नाईट आउट ही होतेच, कारण खूप मजा येते गप्पा गोष्टी करायचं. प्रत्येकजण आलेला असतो घरोघरी आणि
एकत्र भेटण्याची आम्हा भावंडांना खूप हौस असते आणि ही काकी आमच्यामध्ये असतेच. कोणी मोठं माणूस असो या नसो, पण ही काकी आमच्याबरोबर असते, आमच्या गप्पा गोष्टी ऐकत असते आणि ती आम्हाला ऐकून घेते. कारण खूप तिला आवडतं आमच्यामध्ये, तिला राहायला खूप आवडतं, आमच्या गोष्टी ऐकत असते ती आणि तिला सुद्धा मजा येते. आणि फायनली सकाळ झालेली आहे. आता 12:30-1 पर्यंत आमच्या घरी पालखी येणार आहे. माझी आई पहाटेच सकाळी 4 वाजता उठलेली आहे आणि सगळं जेवण, कारण जेवण खूप करायचं होतं. मी तुम्हाला बोलली होती की सगळे घरात येणार आहेत पाहुणे. हे हार माझ्या आईने सकाळी उठून केलेले आहेत आणि आता जेवण पण तिचं ऑलमोस्ट होत आलेलं आहे, कारण खूप माणसं येतात. मी तुम्हाला सांगितलं होतं पप्पांच्या आत्या वगैरे, त्यांची भावंड सगळी येणार आहेत. सो त्यांना जेवण वगैरे किंवा पालखीच्या मागे जे खेळे असतात, आमच्याकडे खेळे म्हणतात, जी माणसं असतात ते सुद्धा येतात इकडे आणि त्यांना प्रत्येक घरी 4-4, 5-5 ते माणसं पाठवतात, त्यांनाही जेवण असतं. इकडे बाजूला काकी हाताने सारवत आहे तिचं अंगण. मला असं वाटतं ना की ही जी पिढी आहे आत्ताची, जी सारवण वगैरे करत आहे, ही शेवटची पिढी आहे. याच्यानंतर मला नाही वाटत की कोणत्या मुली किंवा मुलं शेणामध्ये हात घालतील आणि हे असं काही सारवण वगैरे करतील. पण खरं सांगू का, हे जे सारवलेलं घर असतं ना, ते खूप सुंदर वाटतं आणि या घरामध्ये वावरायला खूप मजा येते. माझ्या घरात ना, माझ्या अंगणामध्ये कोबा घातलाय माझ्या आई पप्पांनी. मला अजिबात आवडलेलं नाहीये, पण काही कारणास्तव घातलाय. हे आहे माझं अंगण, माझ्या घरचं अंगण. माझी आई आता हे स्वच्छ करत आहे, कारण पालखी इथे अंगणामध्ये बसणार आहे आणि व्यवस्थित सगळं आईने स्वच्छ करून घेतलेलं आहे. तर तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटला, तुमच्याकडे पालखी येऊन गेली का, मला नक्की कमेंट करून सांगा. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा एकदा भेटू नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. थँक्स फॉर वॉचिंग.